ही घटना खूप वेदनादायी आहे. एका मुलीने अतिशय मोठ्या दुःखातही वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्याने परीक्षा दिली. हा खरोखर प्रेरणादायी क्षण आहे. तुमच्यासाठी घरी वडिलांचे पार्थिव, तरी लेकीने धैर्याने सोडवला 12वीचा पेपर. विद्यार्थिनीचं दुःख पाहून अनेकांना कोसळलं रडू. HSC एक्झाम. सध्या संपूर्ण राज्यात इयत्ता 12वीच्या परीक्षा चालू आहेत. या परीक्षांदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. इयत्ता 12वीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची असते. येथूनच विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळते. या काळात आईवडिलांचा चांगला पाठिंबा असेल तर विद्यार्थी सकारात्मकतेने परीक्षेला सामोरे जातात आणि चांगले यश मिळवतात. सध्या मात्र भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. येथे वडिलांचे पार्थिव घराबाहेर पडलेले असताना एका विद्यार्थिनीने अश्रू आवरत इंग्रजी विषयाचा पेपर दिला आहे. शिक्षण थांबू नये म्हणून, वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून घरावर शोककळा पसरलेली असताना या विद्यार्थिनीने इयत्ता 12वीचा पेपर दिला आहे. वडील गेल्याचे दुःख, मुलगी जड अंतःकरणाने पेपरला जात असताना हृदय हेलावून टाकणारी ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आंबागड या गावातील आहे. वडिलांचा मृत्यू झालेला असताना पेपरला जाण्याची वेळ या विद्यार्थिनीवर आली आहे. या विद्यार्थिनीचे नाव जान्हवी हौशीलाल राहंगडाले असे आहे. सर्वात मोठं दुःख झालेलं असतानाही अशा कठीण प्रसंगात या लेकीने अश्रूंना आवर घालत पेपर दिला आहे. हातात पेन घेऊन ती इंग्रजीचा पेपर लिहायला बसली. तिची ही कहाणी ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. वडिलांच्या डोक्याला झाली होती दुखापत. मिळालेल्या माहितीनुसार जान्हवीचे वडील हौशीलाल राहंगडाले वय 51 वर्ष सायकलने घरी परतत असताना अचानक तोल जाऊन खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्षणात त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे आभाळ कोसळले. घरातील आधारवड हरपला. परंतु नियतीचा क्रूर खेळ इथेच थांबला नाही. दुसऱ्याच दिवशी जान्हवीचा 12वी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर होता. जान्हवी ही तुमसरमधील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील विद्यार्थिनी आहे. आयुष्याच्या टर्निंग पॉइंटवर उभी असलेली ही मुलगी एका क्षणात पितृछत्र हरपून बसली. पण तरी देखील वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती परीक्षा केंद्रात गेली आणि मामाच्या मुलासोबत पेपर दिला. तिच्या या जिद्दीला आता राज्यभरातून सलाम केला जात आहे. तुमच्यापैकी कोणाला अशा परिस्थितीमधून दुखापत झाली, मला कमेंट करून सांगा. तुम्हाला ही हृदय चिरून घेणारी हकीकत कशी वाटली मला सांगा आणि माझ्या त्रिरत्न बुद्ध मोटिवेशनल स्टोरी या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. ही कहाणी ऐकण्याबद्दल धन्यवाद.